जय भीम नमो बुद्धाय। मी ममता शेंडे भगत। आज शांतिवन बुद्धविहारामध्ये जो दानशूर मूवी तुम्ही आयोजित केला तेव्हा सर्वप्रथम मी तुमचे मनपूर्वक सर्वांच्या वतीने आभार मानते। आजचा जो मूवी आयोजित केला तो अत्यंत आवश्यक आहे आज समाजासाठी। मी पण 2 विपश्यना शिबिर केलेले आहेत आणि एक सेवा पण दिलेली आहे। आणि विद्यार्थी दशेपासूनच जर या विद्येविषयी जर विद्यार्थ्यांना माहिती झाले तर शिक्षणामध्ये ते खूप समोर जाऊ शकतात, कारण यामुळे स्मरणशक्ती वाढते। तेव्हा म्हणजे या विद्येकडे वळत आहेत लोक, पण आपल्या समाजातील ज्येष्ठ लोक वळत आहेत, म्हणजे जे 50-60 गाठलेले लोक या विद्येकडे वळत आहेत। तर हे लोक वळल्याने जितका फायदा होणार नाही तितका फायदा विद्यार्थी दशेतून जर मुलं याच्याकडे वळतील तर तो समाजाला जास्त फायदा होणार आहे। परंतु अजूनही आपल्या म्हणजे समाजामध्ये बघितलं तर विद्यार्थी याकडे फार कमी वळत आहेत। तर त्याच्यामुळे माझी पालकांना अशी विनंती आहे की आपल्या मुलांना लहानपणापासूनच आनापान शिबिराकडे वळवा। मूल शहरामध्ये आनापान शिबिर नाही आहे। चंद्रपूर, भद्रावती, बल्लारशा अशा तालुक्यांमध्ये आनापान शिबिर होत आहेत, पण मूल शहरामध्ये माझ्या तरी माहितीप्रमाणे मला अजूनही आनापान शिबिर दिसले नाही। तेव्हा आमच्याकडे जे काही बौद्ध महासभेचे ज्येष्ठ लोक आहेत त्यांना मी विनंती करते की त्यांनी वरच्या लेवलला बोलवून आपल्या मूल तालुक्यामध्ये सुद्धा या शिबिरांची सुरुवात करावी, जेणेकरून आपलेसुद्धा मुलं लहानपणापासून बौद्ध धर्माकडे वळतील आणि निश्चितच याचा खूप फायदा होतो। विपश्यना ही जगण्याची, तसेच मला माझ्या माहितीप्रमाणे मरण्याची सुद्धा कला शिकवते, कारण जगणं जितकं अवघड आहे तितकंच मरणं देखील अवघड आहे। त्यामुळे प्रत्येकाने विपश्यना ही विद्या ग्रहण करावी। माझ्या कुटुंबातील सर्वांनी विपश्यना केली आहे, माझी आई सोडता बाकी आम्ही सर्व बहीण भाऊ वडील आणि सगळ्यांनी विपश्यना केली आहे आणि खरोखर याचा फायदा होतो। आणि जर मी विपश्यना केली तर त्याचा फायदा फक्त मलाच होतो एवढं मनात गृहीत धरा, नाही तर मी करेल आणि माझ्या संपूर्ण कुटुंबाला फायदा होईल अशी ही विद्या नाही आहे। त्याच्यामुळे कधीकधी या विद्येचा थोडासा चुकीचा सुद्धा प्रसार होत आहे, पण त्या चुकीचा प्रसाराकडे कुणीच वळू नका। मी करेल तर मला फायदा होईल। बघा, शरीर आणि मन ह्यापासून आपला जीव तयार झालेला असतो। जशी शरीरासाठी आपण योगा करतो किंवा काही वेगळ्या आपण व्यायाम करतो, तशीच ही मनाला व्यायाम देणारी एक कला आहे, जेणेकरून राग, द्वेष, भीती अशासारख्या गोष्टीपासून आपलं मन हे दूर होते आणि एक आपलं मन सबळ बनते, अशी कला आहे। तेव्हा मी सर्वप्रथम आपल्या सर्व अध्यक्ष मंडळी, सचिव दादा सर्वांचे आभार मानते की त्यांनी हा मूवी दाखवला, तसेच यांनी इतक्या दुरून येऊन आपल्याला हा इथे मूवी दाखवला, तेव्हा सर्वांचे आभार मानते। आणि आमच्या अध्यक्ष तसेच सचिव आणि इतरही लोकांकडून आम्ही स्वतः दानशूर होऊन तुमच्या मूवीचा पुन्हा प्रसार करू अशी मी तुम्हाला ग्वाही देते। आणि